नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी फिरतो आहे ऐतिहासिक नगरी बीड आणि सध्या येऊन पोहोचलो आहे श्री खंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये. अगदी ऐतिहासिक आणि सुंदर असं देवालय आहे, जागृत असं स्थान आहे. श्री खंडेश्वरी देवी यांचं दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया, हे देवालय कसं दिसतं हे सगळं पाहूया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण बीडमधील श्री खंडेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो आहोत. या भागातून तुम्ही नाव पाहू शकता, श्री खंडेश्वरी देवी आई राजा उधो उधो. चला जाऊयात आणि श्री खंडेश्वरी मातेचं दर्शन घेऊया. या भागामध्ये खंडोबांचं देऊळसुद्धा आहे, खूप मोठं. त्याला दीपमाळा आहे, खूप सुंदर अशा. इकडनं अगदी सुंदर असे बाकडे बनवले आहेत, बसू शकता तुम्ही. देवी यांचं तांदळा स्वरूप आहे. इथनं फोटोही दिला आहे. इकडे दीपमाळा आहे. खरं तर या भागातूनच प्रवेशद्वार आहे. इकडनं तुम्हाला पटकन ते दाखवतो. रोडकडून जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा असं हे प्रवेशद्वार आहे. आणि इथे अगदी सुंदर असं देवी आईंचं फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. दीपमाळा आहे दोन्ही भागामध्ये, प्राचीन अशा दीपमाळा. त्याही भागामध्ये आहे. पण आज जाऊन देवी आईंचं दर्शन घेऊयात, थोडी माहिती जाणून घेऊयात. पायऱ्यांवरून आपण मुख्य देवस्थानाकडे येऊन पोहोचतो. दीपमाळ पाहिल्या अगदी सुंदर अशा, आणि मग श्री खंडेश्वरी देवी आईंचं हे मुख्य देवालय इथनं सुरू होतं. हे मुख्य प्रवेशद्वार आहे, ज्यावर तुम्हाला मातेचं तांदळ स्वरूपातील फोटो दिसेल. अगदी सुंदर असं बांधणीचं हे देवालय आहे. पाषाणातलं देवालय आहे अगदी. आणि श्री गणपती आहेत विराजमान. हे बघा, ही द्वारशाखा आहे भव्य अशी, अगदी पाषाणातली आहे. आणि मग समोर तुम्हाला दिसेल श्री खंडेश्वरी आईंचं मंदिर. श्री खंडेश्वरी माता बीडच्या आराध्य देवी आहेत. इथे मातेचे निस्सीम भक्त श्री काळोबा वीर धनगर यांची समाधी आहे. त्यांनाही नमस्कार करा, वंदन करा. आता आपण देवालयात जाऊयात आणि मातेचं दर्शन घेऊयात. वर अगदी सुंदर असा कळस आहे आणि त्यात विविध देवी देवता विराजमान आहे. मंदिराच्या वरही अगदी सुंदर असे शिल्प आहे देवी देवतांचे. त्यांनाही इथनंच वंदन करा. हे बघा, इथनं हे मंदिर सुरू होतं. अगदी पाषाणातलं मंदिर आहे, सुंदर असं. हे बघा, चला आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात. बाहेरही इकडे तुम्ही जेव्हा कार्यक्रम असतो त्यासाठी तो वापरला जातो. याला रंग दिला आहे, पण हे पाषाणातलं बांधकाम आहे. हा नगारा ना, तो वाजवला जातो. इथे अगदी सुंदर असे देव आहेत, भैरव आहेत, ह्याही भागामध्ये आहेत. नमस्कार करा. आणि सभामंडपानंतर हे 4 खांबे सभामंडप आहे, अगदी ऐतिहासिक आणि सुंदर असं. आणि त्याच्यासमोर गर्भगृहाची द्वारशाखा आहे, अगदी सुंदर. त्यावर काचकाम केलं आहे, जे खूप सुंदर दिसतं. आज जाऊयात आणि श्री खंडेश्वरी देवी यांचं दर्शन घेऊया. बीडच्या आराध्य देवी श्री खंडेश्वरी माता यांचं हे स्वयंभू स्थान आहे, जागृत असं स्थान आहे. वंदन करा, नमस्कार करा. आणि इथे मातेची ही अगदी सुंदर अशी जागृत अशी स्वयंभू प्रतिमा आहे. हे तांदळा स्वरूप आहे. खंडेश्वरी माता मुळात श्री रेणुका माताच आहे, ज्या रेणुका मातेचं प्रतिरूप आहे, जे बीड नगरीमध्ये विराजमान आहे. आणि अगदी सुंदर असा मंडप केला आहे. वर अगदी सुंदर असं काचकाम केलं आहे. हे बघा, सुंदर. नमस्कार करा पुन्हा एकदा, वंदन करा. पुजारी महोदय सुद्धा इथे आहेत. चला, फक्त हे काचकाम तुम्हाला दाखवतो पटकन आणि मग आपण बाहेर जाऊयात. हे बघा, जय श्री अंबे.
बंद करा. आई राजा दूध. चला आपण आतमधनं हे देवालय पाहिलं. हे बाहेरनं मी तुम्हाला दाखवतो. बांधकाम काही सुरू आहे. नवरात्रीमध्ये इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. बरेच भाविक इकडे तेव्हाही येतात. हे बघा, याही भागामध्ये बांधकाम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कधी आलात तर इकडे या. याच्या बाजूला श्री खंडोबांचं देऊळ सुद्धा आहे आणि या श्री खंडेश्वरी देवी आहेत. म्याव आहे बघ, म्याव. म्याव आहे बघा, म्याव. हे बघा, इथनंही देवींच्या सुंदर प्रतिमा आहेत. आय थिंक याला परडी म्हणतात. इकडे दाखवतो मी तुम्हाला. श्री गणपतींचं प्रतिमा आहे. मागे दत्तदेव आहे. सुंदर ना. नमस्कार करा. आणि इथे काही प्राचीन मूर्त्या आहेत. आपण पाहतो आहोत श्री खंडेश्वरी माता मंदिर, बीड. या परडी आहेत. नमस्कार करा. श्री खंडेश्वरी देवालयाचे सेवाधारी माझ्यासोबत आहेत. सोपान दशरथजी गुराव. नमस्कार गुरुजी. नमस्कार. मला देवालयाबद्दल सांगा ना माहिती. याची एक सुंदर आख्यायिका आहे, काय सांगाल मला? जे समोर समाधी आहे काळोबा वीर धनगर. अच्छा, ही जी समाधी आहे श्री काळोबा वीर धनगर यांची समाधी. तर त्यांच्या काही तपस्या त्यांनी केली. माहूरगडला जात होते ते. श्री रेणुका मातेच्या मंदिरामध्ये, रेणुका मातेच्या दर्शनाला जात होते माहूरगडला. त्यांच्यानंतर त्यांच्या मातेचे निस्सिम भक्त होते. त्यांच्या वय झाल्यामुळं मग त्यांनी देवी प्रसन्न झाली तिथं जागेवरच. पण त्यांचं वय झालं होतं, म्हणजे त्यांचं वयच झालं होतं त्यांचं. म्हणजे आता त्यांना जावं असं ते म्हणले, मला काही यावं वाटत नाही, काय नाही, मी कळालोय तर मला तुझी शेवटची सेवा इथंच होऊन द्या. बीडमध्ये माझ्या स्वतःच्या तिथंच ते हे बोलले. ओके ओके. तिथं देवीला प्रत्यक्षात. देवी म्हणली, तुला कटळा आला तर मी तुझ्या मागं येते, तू मागं बघू नको. मग इथं मेंढ्या होत्या आमच्या बसलेल्या पुरवायच्या. नंतर मग ते तिथून आले. इथं आले की ते शेळ्या मेंढ्याकडं आरडायला लागले. म्हणून मागं बघितलं की स्वयंभू मूर्ती आहे खंडेश्वरी माताची. इथं ओळखीत. अच्छा, म्हणजे मातेचे निस्सिम भक्त श्री पहिला भक्त वीर धनगरजी हे जेव्हा माहूरगडला जायचे आणि त्यांचं जेव्हा वय झालं तेव्हा तिथे ते मातेला त्यांनी सांगितलं की देवी आई आता येऊ शकत, मी आता परत एवढा मी वृद्ध झालोय, मी येऊ शकत नाही तिथे. तर मग देवी आई म्हणाल्या की आता तू जा, मीच तुझ्या मी तुझ्या जागेवर दर्शन देते. तिथे जाऊन म्हणजे बीडला येते. आणि मग त्यांनी देवी आपल्या सोबत आहेत की नाही हे जेव्हा पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे देवी इथं मेंढ्या होत्या, शेळ्या होत्या. ते म्हणले तुझ्या घरी येते. पण इथं होत्या म्हणून त्यांनी असं पाठीमागं वळून बघितलं की ती स्वयंभू मूर्ती तयार झाली. अच्छा, म्हणून अचानक तयार झालेली. असं हे स्थान आहे. आणि याचा इतिहास, इथे नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव चालतो. चांगली यात्रा भरते आणि देवीचं प्रत्येक सकाळी दुपारी संध्याकाळी आरती होते. साड्या वगैरे नेसते देवीला. अगदी सुंदर. म्हणजे श्री रेणुका मातेचं प्रतिरूप इथे बीडमध्ये विराजमान आहे. खूप धन्यवाद या माहितीसाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आपण बीडच्या आराध्य देवी श्री खंडेश्वरी मातेचं दर्शन घेतलं. श्री खंडेश्वरी देवी या अगदी पंचक्रोशीत प्रसिद्ध असं स्थान आहे, जागृत असं स्थान आहे. आणि नवरात्रीमध्ये इथे खूप सुंदर यात्रासुद्धा भरते. तुम्ही तेव्हा येऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की या, दर्शन घ्या. माझं हे दर्शन मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडलं असणार. जेव्हा केव्हा तुम्ही बीडमध्ये याल तेव्हा खंडेश्वरी देवी आईंच्या या देवालयामध्ये दर्शनासाठी नक्की या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा झाला आहे मला नक्की सांगा. कमेंट करून तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. श्री खंडेश्वरी देवी संस्थानाच्याच बाजूला
या भागामध्ये समोर गेलात तर महादेवाचं एक पुरातन मंदिर आहे, तिकडे जाऊयात पटकन आणि दर्शन घेऊयात. चला, हे बघ बाहेर ना असं दिसतंय मला. आपण श्री खंडेश्वरी मातेचं दर्शन घेतलं आणि तिथनं चालत आलात की इकडे अगदी महादेवांचं एक पुरातन मंदिर आहे. हर हर महादेव. जाऊया पटकन आणि दर्शन घेऊयात. इथे नंदी आहेत, नमस्कार करा. सुंदरच नंदी आहेत. जाऊन येतो आधी. हां, आणि इथे महादेव आहेत. जाऊयात आणि दर्शन घेऊयात. इट्स लाईक खोलेश्वर महादेव. वंदन करा. हर हर महादेव. खंडेश्वरी देवींच्या मंदिराच्या बाजूलाच हे महादेव आहेत. ऐतिहासिक महादेव आहे. आणि बघा इथे खूप सगळ्याचे शिवभक्त आहेत, ते पूजा करत होते. पटकन दर्शन घेतो कारण मला निघायचंही आहे. ते श्री गणपती आहेत बघा, आणि बरेच प्राचीन प्रतिमा आहे. भगवान विष्णू आहेत. वंदन करा. श्री गणपती आहेत. हे कुठल्या तरी मुलाचं आहे माझ्या मध्ये तरी. आणि महादेव आहेत. चला, रिटर्न को. आणि इथे जेवढेही महादेव मंदिर आहे किंवा पुरातन मंदिर आहे त्या सगळ्यांच्या बाजूला एकतर पायविहिरी आहेत, तलाव आहेत किंवा छोटे खाणे, काही ना काही पाण्याचे स्रोत नक्कीच आहेत. हे बघा, हेही पुरातनच आहे. आणि याच्या अगदी समोर महादेव आहे, त्याच्याही समोर खंडेश्वरी देवी आहेत. चला, बीडमध्ये बऱ्याच ऐतिहासिक जागा आहेत. इथे ना खंडोबा मंदिराकडे जाताना म्हणजे आता श्री खंडेश्वरी मातेच्या मंदिराच्या समोर ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर ना हे एक विहीर आहे जी अगदी असं वाटतं की शिवलिंगाच्याच आकारात बांधली आहे. ऐतिहासिकच आहे. मोठेची ही व्यवस्था त्यावर होती पूर्वी, बाहेरनं दिसते. आणि त्याच्या समोर ना श्री देशपरी माता मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे ते. हे बघा, यात भरपूर पाणी आहे पण यात आय थिंक देवी बुडवल्या आहेत, तर त्या तशाच दिसतात. पण अगदी ऐतिहासिक जागा आहे. हां, हे बघा, पायऱ्या आहेत. इकडनं असं चालत आलो आहोत. हे बघा, अगदी तुम्ही खालपर्यंत जायची गरजच नाही आहे कारण ते पाणी मधातच आहे. खूप पाणी आहे इथे. आणि हे असं इथे एक देशपरी माता देवींचं मंदिर आहे. जाता जाता ते तुम्हाला दाखवतो कारण आम्ही जातो आहोत आता. इकडे समोर श्री खंडोबांचं मंदिर आहे, भव्याचं मंदिर आहे. दीपमाळा आहेत त्याला सुंदर. तिकडे जाता जाता हे आहे श्री देशपरी मातेचं मंदिर. मूची समाज बीड असं लिहिलं आहे त्यावर. तुम्ही पाहिलं आहे हे मंदिर. नक्की तुम्ही इकडे येऊ शकता पाहण्यासाठी, दर्शनासाठी. चप्पल काढली आहे मी पटकन. हे बघा, हे आहे श्री देशपरी मातेचं मंदिर. वंदन करा, नमस्कार करा. आणि सुंदर स्थान आहे. इथेही देवी आईंच्या ह्या आय थिंक सगळ्याच प्रतिमाच म्हटल्या जातात. दर्शन घ्या. या देवालयाबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की सांगा. इथे दिवेही लावले आहेत. देशपरी माता की देवी आसरा म्हणतात का यांना मला सांगा. तर मला नाही माहिती. माझ्या मते आसरा देवीच म्हणत असावेत. आसरा देवींचं स्थान जसं असतं तसंच स्थान आहे. काय मला नक्की सांगा. ऊन भरपूर झालं आहे. आम्ही आता खंडोबा देवालयात जातो आहोत.